नमस्कार मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मित्र, शत्रू, भागीदार काय म्हणावं माहिती नाही, इलॉन मस्क यांच्यामध्ये पुन्हा एकदा फाटलं आहे। इलॉन मस्कनी धमकी दिलेली आहे, घोषित केलेलं आहे की जर डोनाल्ड ट्रम्प यांचं बिग ब्युटिफुल बिल, एक विधेयक आत्ता अमेरिकेच्या संसदेत त्याच्यावर घमासान चर्चा सुरू आहे, पण ते जर पारित झालं तर मी नवीन पक्ष काढीन, अमेरिकेत नवीन पक्ष काढीन आणि जे जे कोणी रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात उभे राहतील, रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उभे राहतील त्यांना मी स्पॉन्सर करीन, त्यांचा खर्च मी उचलीन। म्हणजे इलॉन मस्कच्या डेअरिंगला दाद द्यायला पाहिजे। भारतात किंवा अनेक लोकशाही देशांमध्ये कुठलाही उद्योगपती थेट अध्यक्षाला किंवा पंतप्रधानाला थेट आव्हान द्यायची भाषा करू शकत नाही। असं काम फक्त नाना पटोलेंसारखे थोर नेतेच करू शकतात की जे थेट मोदींचा बाप काढतात आणि निलंबित होतात, निलंबन ओढवून घेतात। पण कोणी उद्योगपती अशा प्रकारच्या गोष्टी करू शकत नाही। पण अमेरिकेत आणि जगातला सर्वात शक्तिशाली अध्यक्ष असलेल्या देशामध्ये, जगातल्या सगळ्यात श्रीमंत किंवा कदाचित आता कितव्या क्रमांकावर माहिती नाही उद्योगपतींनी त्यांना आव्हान द्यावं आणि नंतर पुन्हा त्यांनी एकत्र यावं। म्हणजे याच्यापेक्षा नवरा बायकोची भांडणं परवडली असं लोकांना वाटायला लागलं की हे दोघं एकत्र आहेत का वेगळे आहेत, हे खरोखर एकमेकांशी लढतायत का WWF सारखं मॅच फिक्सिंग करून लढतायत, हे लोकांना कळत नाही। आणि त्यामुळे विषय काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे। अमेरिकेच्या संसदेत आत्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारांनी आणलेलं एक विधेयक आहे, बजेट म्हणजे अर्थसंकल्पाबाबतचं विधेयक आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकेच्या खर्चाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर म्हणजे किती, तर अमेरिकेचं डेफिसिट ज्याला तूट म्हणतात ती 7% जाईल। 7 म्हणजे अमेरिकेचं उत्पन्न $100 असेल, $100 असेल तर खर्च $107 आणि उरलेले $7 किंवा $60 कसे छापायचे, तर डॉलर छापून ते एका प्रकारे कर्ज घ्यायचं, कर्ज घ्या सण साजरे करा, अशा प्रकारची अमेरिकेची प्रवृत्ती आहे। आणि या पैशातनं नेमकं करायचं काय, तर जे सगळे श्रीमंत अतिधनाढ्य लोक आहेत त्यांना कर सवलत द्यायची, त्यांच्यावरचा कराचा बोजा जो ट्रम्प यांनी कमी केला आहे तो असाच कमी करायचा। जे गरीब आहेत त्यांनाही लक्ष्मी दर्शन थोडंसं करून द्यायचं आणि वेगवेगळे हॉटेल्स आणि याच्यामध्ये काम करणारे वेटर म्हणून किंवा ज्याला टिप्स मिळतात त्याच्यावरचा टॅक्स रद्द करायचा। नंतर ज्या पेट्रोल डिझेलवरच्या गाड्या आहेत त्यांना सवलती द्यायच्या, अनेक गोष्टी करायच्या ज्याच्यातनं सरकारचा खर्च प्रचंड प्रमाणावर वाढेल, कोणाला काहीही कमी पडू द्यायचं नाही। लाडकी बहीण, लाडका विद्यार्थी, लाडका भाऊ सगळ्यांचे लाड करायचे। मग काहीतरी आपण सरकारचा महसूल वाढवायला काहीतरी करतोय हे दाखवायला मग काही ठिकाणी जी सबसिडी किंवा सवलत दिलेली आहे, अनुदान दिलेलं आहे ते रद्द करायचं। आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणाच्या इलॉन मस्क विरोधात आहे, कारण त्यांच्या दृष्टीने अमेरिकेची जी पिछेहाट होत आहे त्यांच्या दृष्टीने, आणि खरं आहे म्हणजे चीन अमेरिकेला मागे टाकेल अशी भीती जी निर्माण होत आहे त्याचं एक मोठं कारण म्हणजे हे जे रेवडी कल्चर आहे ते अमेरिकेच्या आता इतकं अंगात भिनलेलं आहे की डावा अथवा उजवा, तिकडे तो झोरान ममदानी आहे 33 वर्षाचा, जो अमेरिकेत रेशनची दुकानं काढणार आहेत, ज्यांनी आपल्याकडे रेशनच्या दुकानात घासलेटसाठी, साखरेसाठी रांगा लावलेल्या आहेत। नशीब माझ्या लहानपणी म्हणजे 14-15 वर्षाचा असेपर्यंत हे रेशनचं पुराण होतं, त्यानंतर ते पांढरं रेशन कार्ड आल्यानंतर ते आमच्या आयुष्यातनं तरी गेलं। पण ज्यांनी हे बघितलेलं आहे त्यांना खरोखरच आश्चर्य वाटतं की अमेरिकेसारख्या देशात, न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये सरकारी रेशनची दुकानं गरिबांसाठी काढायची योजना डेमोक्रॅटिक पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार
केवळ एवढंच नाही तर सगळ्या बस प्रवास फुकट, नंतर गरिबांसाठी कमी कर, त्यांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात ॲडमिशन, म्हणजे अशा प्रकारच्या योजना डावे डेमोक्रेटिक पक्ष आणत असताना त्यांना हरवून सत्ता स्थापन केलेले डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्कनी नेमक्या याच गोष्टींसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला. कारण हे जे सरकारी खर्चानी लक्ष्मी दर्शन करवणं चालू होतं त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढत होता. अमेरिकेतल्या उद्योजकांना जाणीव आहे की अमेरिकेने विज्ञान तंत्रज्ञानावर संशोधनावर खर्च केला पाहिजे. तो जर नाही केला, ती गुंतवणूक नाही केली तर अमेरिका चीनच्या मागे जाणार आहे. अनेक क्षेत्रात चीनने अमेरिकेला ऑलरेडी मागे टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि असं असताना तुम्ही असे जर वायफळ खर्च करत असाल आणि अर्थव्यवस्थेला शिस्त लावत नसाल, आणि या विचारांनी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला. त्यांच्या कॅम्पेनमध्ये कोट्यावधी डॉलर खर्च केले. त्यांना इंटरनेटद्वारे, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे इन्साईट्स पुरवले की इथे प्रचार करा, इथे प्रचार करा, हे मुद्दे मांडा. आणि त्यामुळे इलॉन मस्कना वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आपल्यामुळे झाला. पण शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांना जाणीव आहे की त्यांना जी मतं मिळालेत त्या मतदारांनी त्यांना निवडून आणलेलं आहे. कोणतरी संगणक तज्ज्ञ एका कंट्रोल रूममध्ये बसून कुठला स्पिन टाकायचा, लेग स्पिन करायचा का ऑफ स्पिन करायचा का गुगली करायचा का यॉर्कर टाकायचा, याच्यामुळे तुम्हाला दिशा मिळते. पण निवडून देणारे लोक आहेत. आणि जेव्हा तुम्ही त्या खुर्चीत बसता तेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुम्हाला खुर्चीत बसवणारे लोक आहेत आणि खुर्चीतनं दूर करणारेही लोक आहेत. आणि जर तुम्ही त्या लोकांचं ऐकलं नाहीत तर काही अर्थ नाही. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प इलॉन मस्कचा हात धरून खुर्चीत बसले. पण आता त्यांना इलॉन मस्क अडचणीचा वाटायला लागलेला आहे. कारण हे आर्थिक शिस्त, खर्च कमी करा, लोकांना पैसे देऊ नका, विज्ञान तंत्रज्ञानावर करा, मोठ्या कंपन्यांना पैसे द्या. आणि त्यामुळे ट्रम्प यांना हे मान्य होण्यासारखं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांच्यात आणि इलॉन मस्क यांच्यात जो संघर्ष सुरू झाला त्यांनी अतिशय उग्र स्वरूप धारण केलं. इलॉन मस्कनी ते डोज, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी, म्हणजे इकडे इलॉन मस्क सरकारच्या वायफळ खर्चाला कात्री लावत होता आणि तिकडे डोनाल्ड ट्रम्प आपलं उडवत आहेत, छन 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 चालू आहे. आणि त्यामुळे इलॉन मस्कला कळेना की नेमका आपला उपयोग काय. आणि मग तेव्हा जे भांडण झालं तेव्हा त्याच्यात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध वाटेल ते आरोप केले, काही संवेदनशीलही आरोप केले. मग नंतर इराण विरुद्ध युद्ध सुरू झालं, बाकीच्या काही गोष्टी झाल्या. मग इलॉन मस्कला जाणवलं नाही डोनाल्ड ट्रम्प बरोबर होते, मी काहीतरी जास्त बोलून गेलो. त्यामुळे वाटलं की आता त्यांच्यात पुन्हा एकदा तह झाला, गोडी गुलाबीचे दिवस सुरू झाले. पण पुन्हा हे भांडण झालं. आणि नुसतं भांडण झालं नाही, इलॉन मस्कनी अशा प्रकारची वल्गना केलेली आहे की मी तिसरा पक्ष काढीन. इलॉन मस्क स्वतः कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या द्वारे नंतर तो अमेरिकेत आला. अमेरिकेचं नागरिकत्व आता त्यांनी घेतलंय, पण त्याचा काही जन्म अमेरिकन म्हणून झालेला नाही. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी पण सांगितलेलं आहे की मी बघीन की इलॉन मस्कलाच डिपोर्ट करता आलं तर, अमेरिका विरोधी कारवाई केल्याबद्दल त्याला डायरेक्ट साऊथ आफ्रिकेला पाठवता आलं तर याच्यावर डोनाल्ड ट्रम्प विचार करतायत. त्याचे जे उद्योग आहेत, डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे तुझे इलॉन मस्कचे जे सगळे उद्योग आहेत, स्टारलिंक असेल, न्यूरोलिंक असेल, स्पेसएक्स असेल, सगळे सरकारच्या अनुदानावर चालेल, तुझं अनुदानच मी बंद करून टाकीन. अशा प्रकारची भाषा जेव्हा वापरली जाते तेव्हा नेमकं काय चाललंय, दोन हत्तींच्या मारामारीत सगळं शेत तुडवलं जातं. म्हणजे हत्तींना फारसं नुकसान होत नाही, पण ज्या शेतात त्यांची मस्ती चालू असते ते शेत मात्र पायदळी तुडवलं जातं. अमेरिकेत आत्ता जे विधेयक आहे आणि त्याच्यामध्ये ते सिनेटमध्ये म्हणजे त्यांच्या राज्यसभेत वरिष्ठ सभागृहात त्याला साधं बहुमत हवं आहे. आणि तिथेच खरी मेख आहे, कारण तिथे रिपब्लिकन पक्षाकडे फक्त जास्तीची 3 मतं आहेत. आणि त्यातले 2 जणांनी ऑलरेडी घोषित केलं की आम्ही या विधेयकाला पाठिंबा देणार नाही. इलॉन मस्कनी घोषित केलं की जे संसद सदस्य त्याला पाठिंबा देतील ते पुढच्या निवडणुकीत कसे जिंकतात ते मी बघतो. त्यामुळे संसद सदस्यांची पण पंचायत झालेली आहे की ट्रम्पशी लढायचं का इलॉन मस्कशी लढायचं. पण या 1-2 ठिकाणी जर सिनेटमध्ये त्यांना यश मिळालं तर हे विधेयक अडकू शकतं. 1000 पानांचं विधेयक आहे आणि त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. आणि 4 जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्या आत ते मंजूर होणं आवश्यक आहे. पण त्याच्यावरनं अमेरिकेची दशा आणि दिशा समजणारे एकूणच अनेक लोकशाही देशांमध्ये, युरोपीय देशांमध्येही
खूप मोठ्या प्रमाणावर खर्च वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे बॅलन्स शीट त्यांची गडबडलेली आहे. पण त्याच्यातनं ते शिकायला तयार नाहीत, कारण राजकीय नेत्याला, जसं मी मगाच्या व्हिडिओत म्हटलं, सेल्फ फर्स्ट, पार्टी सेकंड, कंट्री लास्ट. आधी मी निवडून येणं आवश्यक आहे, मला सत्ता मिळणं आवश्यक आहे, मला सत्ता असेल तर मग देश आणि मग जग ते बघता येईल. हा राजकारणातला नियम आहे. सांगायच्या गोष्टी सांगायच्या असतात, करायच्या गोष्टी करायच्या असतात. आणि अमेरिकेतही त्यामुळे अर्थशास्त्र वगैरे सगळं गेलं उडत. आधी मला मिळालेली सत्ता कशी टिकायची याचीच मला चिंता आहे. आणि त्याच्यामुळे इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पुन्हा एकदा युद्ध पेटलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.